वार्षिक विवादावर मानव होता. आता अजितदादांचा दर झाला आहे, तर याचा फायदा कितपत होणार त्यांच्या पक्षाला ते पण निर्माण होतोय. नांदण्याच्या दोन्ही समाज वाटतंय आपण आव्हान कराल की सगळं शांत झालं पाहिजे. माझं म्हणणं आहे की शांत झालं पाहिजे, परंतु आज काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बरोबर तयार नाही. त्यांचे प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे. असं नाही की मराठा नेते मराठा मंत्री किती आहेत, हुकल आहेत, अभ्यास किती आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यास आहेत, लेखक आहेत, तर ते बोलू शकत नाही. कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये भय असावा. सर दाखल होईल असं राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घ्यायचा पूर्व त्याचा आदेश पण जारी केला. माझा अजिबात विरोध नाही. जे आंदोलक असतील त्यांचे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये जे काही राजकारण असेल त्याप्रमाणे आंदोलकांना त्यातून मोकळं करण्यात येत असेल तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही. आणि मी तुम्हाला एवढंच आहे की हा नियम ज्या ज्या पक्षांनी शेतकऱ्यांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, एखाद्या ठिकाणी काहीतरी अन्याय झालेला आहे म्हणून ते मोर्चे काढले असते, रास्ता रोको केला असेल, भेदभाव केला असेल, तर त्या संदर्भात जे जे गुन्हे ज्या आंदोलकांवर झाले असतील, तुम्ही पक्षाचा असेल, संघटनेचा असेल, त्यांना सुद्धा हा तुम्ही लागू करून त्यांना सुद्धा मुक्त करण्यात आलं पाहिजे. साहेब, 2023 मध्ये झालेल्या भीषण घटना होत्या, हिंसाचार होते, जवळजवळ 2 वर्षांनी या राज्यामध्ये कारण संजय राऊतांनी आता संभाजीनगरमध्ये EPC कायदा तयार केला. त्या कायद्याच्या घटनांना फॉलो हायकोर्टात आव्हान देण्यात आले, तर मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली. असं मात्र काही केलं. आम्ही आज EPC साहेबांनी जेव्हापासून हा नंबर आयोग ऍक्सेप्ट केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या करतोच आहे. आमच्या तर सुप्रीम कोर्टातील 9 सन्मान्य न्यायमूर्तींच्या बेंच समोर आमची केस गेली आणि तिथून त्यांनी जे आहे त्याला व्यवस्थित चालू म्हणून ते आमचे ओके करून घेतलं. आणि तेव्हा नंतर सुद्धा आपण पाहिलं मागच्या वर्षी खानविलकर साहेबांच्या संग्रामामध्ये तिथे जाऊच लागतं. ह्या ज्या लढाया आहेत नाही त्या सुरूच राहतात. माझं म्हणणं असं आहे की या 10% आरक्षणामध्ये फक्त एकच समाज आहे. त्याच्या अडीवर असलेल्या EWS मध्ये 10% जे दिलं मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये सुद्धा 80-90% फक्त मराठा समाजच आहे. आणि त्याच्या आणखी मागे जर गेलं तर 50% आरक्षणात असलेले सोडून दुसऱ्या 50% किती असणार आपले ब्राह्मण समाज 2-3%, आणखी काय 2 समाज, बाकीचे सगळे हे जे आहेत वेगवेगळे व्यापारी किंवा उद्योग असे समाज आहेत. 30-35% फक्त मराठा समाजालाच त्याच्यामध्ये वाव होता. कारण आम्ही ओबीसी, दलित, आदिवासी याच्यामध्ये बांधले गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाताच येत नव्हता. तो फायदा तुम्हाला मिळत होता. म्हणून म्हटलं तुम्हाला तेही मोठं आहे, तुम्हाला EWS दिलं, त्याच्यामध्ये 80% तुम्ही फक्त म्हणजे 8% जास्त फक्त एकच समाज आहे. तर मराठा समाजाचा आहे तर त्याचे 100% तुम्हीच आहात. आणि तरी ओबीसी पाहिजे आहे ते कशासाठी? तर ओबीसी साठी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला त्याचा राजकीय फायदा पाहिजे, तर ओबीसी मध्ये सुद्धा मराठा समाजाला खरं म्हणजे राजकारणात आरक्षण मिळालं का आपलं? इथे काय एखाद्या ग्रामपंचायतीचा, एखाद्या पंचायत समितीचा, एखाद्या लहान सहान समाजाचा मनुष्य सरपंच होतो, पण तिथे मराठा नेते ते ठरवतात, इतर करायचं कोणाला नाही. मग ते आमदार तुमचे साहेब मंत्री, मुख्यमंत्री, सगळ्या शिक्षण संस्था
हे मूळ काय ते सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहिजे आहे की शिक्षण आणि नोकरी याच्यामुळे तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर तो मराठा आरक्षण असेल ते ईडब्ल्यू असेल लोकांना तिथेच जास्त आहे. एक लक्षात घ्या, मराठा आरक्षण किंवा इतर ज्या ईडब्ल्यूएस मध्ये आपण पाहिलं तर मेडिकल बघा, इकडे बघा, तिकडे बघा, ओबीसीचा कट ऑफ पॉईंट वरती आहे, कोणता कट ऑफ पॉईंट खाली आहे. फायदा आहे का नुकसान आहे? आणि म्हणून म्हटलं ज्यांना हे सगळं मी बोलतो काय समजतं असेही काही नेते आहेत त्यांनी बोललं, त्यांनी जे प्रकाश टाकलं तर समाजाचा आमचा सुद्धा अभ्यास होईल आणि समाजाचा सुद्धा अभ्यास होईल. म्हणजे एकतर्फी सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं. कारण इथे आल्यानंतर तुम्हाला ते सोडावंच लागेल. काही काही लोकांमध्ये ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट घेऊन ठेवलं मराठा आरक्षण आता ते चालणार नाही आहे. तुम्ही ईडब्ल्यूएस पण घ्या, मराठा आरक्षण पण घ्या, तुम्ही म्हणून पण घ्या, अरे बाकी पण जायचं कुठे तो भटक्या म्हणून तो मराठा समाज सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं याच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री झाले पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या द्रष्टे होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण. त्यांना माहितीये की हा समाज इतरांपेक्षा फार उभारलेला आहे. ते सुप्रीम कोर्टाने म्हटलं, त्यांनी म्हटलं की आता सगळं विचार करा म्हणजे काय अभ्यास होत असतो.